हा पुसद रस्ता जातोय, हा पुसद आहे आणि हा जो आहे तो हा मानोरा बायपास जातोय आणि हा रस्ता मित्रांनो दिग्रसला जात आहे आणि हा कुठं जात आहे तर हा आपला वैगोड आणि हर्सूल या ठिकाणी जो आपला मित्रांनो वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचा हा पूल आहे। तर या सगळ्या चौरस्त्यावर सध्या आपण उभं आहोत आणि हे सगळे आपण सगळी शूटिंग बघू शकता। चारही रस्ते मित्रांनो या ठिकाणी जॉईंट होत आहेत आणि हा मित्रांनो आता फायनल अलाइनमेंटच्या कामासाठी आपण सुरुवात केलेली आहे आणि वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचा आपला मित्रांनो आजचा जो आहे तर आजचा हा ब्लॉग आपला मित्रांनो 32वा आहे। कधी कधी तर आम्ही ब्लॉगची जी संख्या आहे तेही विसरतो मित्रांनो, कारण इकडं रोज एक तास स्वतःसाठी त्याचंही रोज ब्लॉगिंगचा आम्हाला क्रमांक द्यावा लागतो आणि बरेचदा आमच्या म्हणजे जे कॅमेरामॅन असतात किंवा आपल्या ग्रुपचे जे मेंबर आहेत त्यांना विचारावं लागतं की आजचा नेमका कितवा ब्लॉग आहे। या सगळ्या परिस्थितीमध्ये रोज आपल्याला अपडेट देत राहणं व सध्या कामाची जी सिच्युएशन आहे तर ती आपण कळंब असेल, त्यानंतर वर्धा असेल, त्यानंतर पूर्ण मित्रांनो आपलं कालच आपण बेलगाव या घाटातील जे आहे तिथली शूट तुम्हाला दाखवलं। त्यानंतर वाशिम जिल्ह्यातील काम असेल, तिकडं कारंजा बॉर्डर, दारवा बॉर्डर तेही काम असेल आणि हर्सूल फाटा असेल। आम्ही ग्रामीण भाग पण मित्रांनो शिडवण्यापर्यंत, म्हणजे लोक बरेचदा म्हणतात की तुम्ही उमरखेडचा व्हिडिओ टाकला नाही, तर मित्रांनो तो व्हिडिओ आम्ही स्पेशल दिवसभर शूट केला, तुम्ही तो बघितला नसेल। आजही आपण याच्यामध्ये शिडवणाचं आपल्या पेजवर किंवा युवा मार्गदर्शन याच नावाने पेज आहे आणि युवा मार्गदर्शन याच नावाने मित्रांनो आपलं यूट्यूबचं पण चॅनल आहे, तर तिथे जाऊन त्याला एकदा सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील। आणि सगळ्या या टप्प्यामधील मित्रांनो आम्ही 200 किलोमीटरच्या टप्प्यापर्यंतचं काम जे आहे 170-75 किलोमीटरपर्यंत आम्ही स्वतः प्रत्यक्षात आलेलो आहे। आणि आता फायनल अलाइनमेंट काय असतं तर हे सगळे काम मित्रांनो तुम्हाला आता सध्या दिसत असेल। या सगळ्या सिच्युएशनमध्ये सध्या आम्ही या वेगळ्या लोकेशनला आहे जिथून आपलं पुसदचा जो बायपास आहे आपल्याला मित्रांनो, तो ट्रक वगैरे ते बोर्ड जे दिसत आहे तर ते पुसदच आपल्या बोर्ड आहे आणि दिग्रसचं हे मित्रांनो स्टेशन आहे। तर आम्ही या स्टेशनवरचे दिग्रस या भागातील कमीत कमी मित्रांनो 200 व्हिडिओ आजपर्यंत अपलोड केलेले आहे। तर ह्या सगळ्या याच्यामध्ये जो आपल्याला दैनंदिन अपडेट देत राहणं हाच आमचा यामागचा उद्देश आहे आणि ही अपडेट देत असताना आम्ही कुठेही थकलो नाही, आम्ही कुठेही थांबलो नाही। तुम्ही देखील व्हिडिओ पाहत असताना वारंवारिता तुम्हाला वाटत असेल, परंतु जो आपला प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टच्या संदर्भात डेली अपडेट देत राहणं हा आमचा छंद आहे। तर या संदर्भात तुम्हाला नक्की काय वाटतं ते कमेंट करून सांगा आणि फॉलो करा। मित्रांनो वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचं जे काम आहे ते सध्या आपण दिग्रसच्या जे आहे तर धावंडा नदीच्या 2 किलोमीटर दूर आहे आणि सगळं जे आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये जे मित्रांनो इथून म्हणजे 2 किलोमीटरमध्ये जे 3 किलोमीटरमध्ये एकूण 9 पूल आहे मित्रांनो। म्हणजे इथल्या इथंच आता आपण पाहतो की सध्या आम्ही 3ऱ्या पुलावर आहोत आणि याच्यानंतर मग इथे सगळं काठी जे गाव जातं मित्रांनो, काठी ते रामनगर तिथपर्यंत मित्रांनो 4 पूल आहेत आणि समोर मग जिथून आपला नॅशनल हायवे 161 जातो वाईगोड तर तिथेही मित्रांनो मोठा पूल आहे। तर म्हणजे पुलाची संख्या ही आपण पाहतो की शेतकऱ्यासाठी किंवा गावाला कनेक्ट करण्यासाठी तर त्याला ओव्हरब्रिज आणि अंडरब्रिज या दोन्हीच्या माध्यमातून आपलं या रेल्वेचं सध्या मित्रांनो काम सुरू असलेलं आपल्याला दिसतं। म्हणून काही वेळ आता या साईडला दिग्रस विभागामध्ये पुलांचं काम जे आहे तर ते पूर्णत्वास आपल्याला जाताना दिसतं। येत्या काही दिवसातच हे पुलाचं काम आपलं पूर्ण झाल्यानंतर ज्या पद्धतीनं दारव्याला मित्रांनो ट्रॅक बसवणं सुरू आहे तर ती सिच्युएशन आपल्या इकडं 2-2.5 महिन्यामध्ये येऊ शकते। धन्यवाद। हा आपला जो आहे रेल्वेचा पूल मित्रांनो आता पूर्णपणे 100% पूर्ण झालेला आहे।